नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवरती। आज आपण ऐकणार आहोत एका गावातील अशी कथा, जी बाई साधी वाटत असली तरी तिच्या मागे दडलेली आहे एक थरारक गोष्ट, विश्वासघात, कौटुंबिक नाती आणि अनपेक्षित वळण यांची घटना आहे। पटना जिल्ह्यातील बिक्रम प्रखंडातील सराय गावातील या गावात विक्रम गौतम जाधव हे राहत होते। वय अंदाजे 38 वर्षे। त्यांच्या पत्नीचे नाव अनिता, वय सुमारे 34 वर्षे। हे दोघे पती पत्नी 2008 मध्ये विवाहबंधनात अडकले होते। लग्नाला आता चांगली 15 ते 16 वर्षे झाली होती आणि त्यांचा संसार बऱ्यापैकी सुखात सुरू होता। त्यांचा मोठा मुलगा वय 15 वर्षे आपल्या आजोबासोबत शिवपूर गावात राहत होता, तर धाकटा मुलगा मात्र आई वडिलांसोबत सरायमध्येच राहत होता। घरगुती आयुष्य सुरळीत असतानाही कुठेतरी काहीतरी घडत होतं, ज्यामुळे या कुटुंबाची कहाणी एका अनपेक्षित आणि दुःखद वळणावर येऊन थांबणार होती। सुरुवातीची काही वर्षे त्यांच्या संसारात अगदी गोड आणि सुरळीत गेली। एकमेकांवरचा विश्वास, घरातील शांतता आणि गावातील साधं निवांत आयुष्य, सगळं काही नेहमीसारखं होतं। पण हळूहळू अनिताच्या आयुष्यात एक नवं वळण आलं। गावातला एक तरुण, वयाने तिच्यापेक्षा लहान, तिच्या आयुष्यात आला। त्याचं नाव होतं सुशील। पहिल्या भेटीपासूनच नजरेतून नजरेत काहीतरी अनोखं बोललं गेलं। गप्पांच्या ओघात हे मैत्री जरा अधिकच रंगू लागली आणि दिवसेंदिवस ते एकमेकांच्या अधिक जवळ येऊ लागले। सुशील हा त्याच गावचा असल्यामुळे त्यांची भेट सहज व्हायची। पती घराबाहेर कामानिमित्त असताना सुशील अनिताच्या घरी यायचा। दोघांमध्ये दीर्घ वेळ चालणाऱ्या गप्पा, हसण्यामस्करी आणि मनातील भावना शेअर करण्याचे क्षण वाढू लागले। कधी सुशील तिची खोबऱ्याच्या थेंबाने जिरवायचा, तर कधी ती स्वतः जिरवून घ्यायची। कधी ते गावातील एखाद्या शांत कोपऱ्यात, तर कधी शेताच्या हिरवाईत एकमेकांना भेटायचे आणि मनसोक्त खोबऱ्याचे थेंबाने आनंद घ्यायचे। सुशील आणि अनिता उन्हाच्या तळपत्या दुपारी शांत विहिरीच्या काठावर बसून ते बोलायचे। कधी उंच वाढलेल्या उसाच्या रांगांमध्ये, तर कधी ज्वारीच्या गारव्या शेतात त्यांची भेट व्हायची। हळूहळू या भेटीगाठींची चर्चा गावभर पसरू लागली। भरपूर जणांनी त्यांना शारीरिक संबंध प्रस्थापित करताना डोळ्यांनी पाहिल्यानंतर लोक एकमेकांच्या कानात कुजबुजत होते, काहीतरी चाललंय। गावातील शांत पाण्यावर आता कुजबुजीचे तरंग उठू लागले होते। पण या सगळ्याबद्दल गावातील लोक समोर काहीही बोलत नव्हते। फक्त पाठीमागेच कुजबूज चालू होती की अनिता सुशील कडून खोबऱ्याचे थेबाने जिरवून घेते। विक्रमच्या कानावरही या गोष्टी येऊ लागल्या होत्या। सुरुवातीला त्याला वाटलं गावातील लोक खोटं बोलत आहेत, फक्त माझं मन वाईट व्हावं म्हणून मुद्दाम या गोष्टी पसरवत आहेत। त्याने मनात विचार केला, अनिता तशी नाही, ती माझी पत्नी आहे, माझ्यावर विश्वास आहे तिला। पण काही दिवसांनंतर सत्य त्याच्या डोळ्यासमोर आलं। आता त्याला खात्री पटली की लोक जे सांगत होते ते केवळ अफवा नव्हत्या। ही गोष्ट समजल्यावर विक्रम गडबडीत घरी आला। त्याच्या डोळ्यांत राग, मनात वेदना। पत्नी अनिताकडे पाहत त्याने शांत पण ठाम स्वरात सांगितलं, तू हे जे काही करते आहेस ते खूप चुकीचं आहे। आपल्याला 2 मुले आहेत, आपला संसार किती छान चाललाय, माझ्यामुळे तुला कोणताही त्रास नाही। आपण दोघं मिळून शेतमजुरी करून घर चालवतो, पोट भरतो, आपल्या घरी थोडंफार शेतसुद्धा आहे। मग असं का करते आहेस तू? त्याच्या बोलण्यात वेदना होती, पण रागही दाटून आला होता। त्या दिवशी पती पत्नीमध्ये खूप वाद झाले। विक्रमने पुन्हा पुन्हा तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण अनिता मात्र काही ऐकायला तयार नव्हती। या सगळ्या गोष्टींमुळे विक्रम फार निराश झाला। त्याच्या मनातला विश्वास पूर्णपणे तुटला होता। शेवटी त्याने अनिताला तिच्या माहेरी नेऊन सोडलं आणि कठोर शब्दांत सांगितलं, तू माझ्या आयुष्यात परत येऊ नकोस। हे ऐकून अनिता पतीच्या पायाशी बसली, डोळ्यांत अश्रू भरून विनवू लागली, मी चूक केली आहे, पण आता असं पुन्हा करणार नाही, मला एकदा माफ करा। पतीचा राग थोडा ओसरला। घराच्या, मुलांच्या आणि संसाराच्या विचाराने विक्रमने तिला पुन्हा एक संधी
द्यायचं ठरवलं. काही महिन्यांपूर्वी जवळचे नातेवाईक आणि शिरगावमधील ज्येष्ठ मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांनी एकत्र बसून त्यांच्यातला वाद मिटवला होता. सगळ्यांना वाटलं आता संसार परत पूर्ववत होईल. पण अनिताची सवय काही सुटत नव्हती. ती अजूनही सुशीलला भेटत होती आणि खोबऱ्याच्या थेंबाने जिरवत रवत होती. हे पुन्हा विक्रमच्या कानावर आलं आणि त्याच्या मनातील जखम अजून खोल झाली. हळूहळू विक्रमने दारू पिण्याची सवय लावून घेतली. संध्याकाळ होताच तो दारू पिऊन घरी यायचा. रागाच्या भरात अनिताला शिवीगाळ करायचा, कधी कधी मारही द्यायचा. पण अनिता हे सगळं सहन करून पुन्हा जुन्याच मार्गावर चालत राहायची. विक्रमने अनेक वेळा तिला समजावून सांगितलं, हे वागणं थांबव, नाहीतर आपलं घर तुटेल. पण अनिता मात्र काही ऐकायला तयार नव्हती. 23 नोव्हेंबरची सकाळ होती. अनिता सराय गावाजवळच्या देशमुखांच्या शेतात मजुरीसाठी गेली होती. पण तिथेच तिचा प्रियकर सुशील सुद्धा कामाला आला असल्याची बातमी विक्रमच्या कानावर आली. ही गोष्ट ऐकताच विक्रमच्या मनात रागाचं वादळ उसळलं. त्याच्या डोळ्यासमोर लगेचच त्या उसाच्या शेतातील जुन्या घटनेचं दृश्य फिरून गेलं, ज्यामुळे त्याची जखम पुन्हा ठसू लागली. त्यावेळी तो दुसऱ्या ठिकाणी मजुरी करत होता, पण संतापाच्या भरात त्याने काम सोडलं आणि थेट देशमुखांच्या शेताकडे धाव घेतली. श्वास फुलत होते, हात घट्ट मुठीत दाबलेले, चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. शेतात पोहोचल्यावर त्याने दोघांना त्या अवस्थेत पाहिलं. रंजना सुशीलकडून खोबऱ्याच्या थेंबाने जिरवून घेत होती. तिच्या रडण्याचा आवाज तिथे येत होता. विक्रमने ते पाहिलं. जणू त्याच्या मनातील सर्व शंका त्या क्षणीच खरी ठरल्या. तो रागाने थरथरत तिच्याजवळ गेला आणि ओरडत म्हणाला, मी तुला किती वेळा सांगितलं होतं, त्या मुलासोबत शेतात जाऊ नकोस, तरीसुद्धा तू पुन्हा त्याच्यासोबत आहेस. रागाच्या भरात त्याने अनिताला शिव्या दिल्या आणि तिचा हात धरून शेतातून ओढत घराकडे घेऊन जाऊ लागला. गावाच्या रस्त्यावरून जाताना दोघांमध्ये खूप मोठं आणि जोरदार भांडण सुरू झालं. रस्त्याच्या शांततेत त्यांचे उग्र आवाज घुमत होते. गावकऱ्यांचे लक्ष त्यांच्याकडे वळू लागले होते. घरी जाणाऱ्या रस्त्यावर एका जुन्या विहिरीजवळ अनिता अचानक थांबली. तिच्या हातात शेतकामाचा विळा होता. तिला चांगलंच माहीत होतं, घरी पोहोचल्यावर पती विक्रम आपल्यावर राग काढतील, ओरडतील, कदाचित मारही देतील. मनात अपराधाची जाणीव असूनही तिच्या पावलांनी मात्र माघार घेतली नाही. डोळ्यांत हट्टाची एक छटा आणि चेहऱ्यावर आव्हानाचा भाव. ती थेट विक्रमच्या डोळ्यांत पाहत म्हणाली, मी घरी येणार नाही. हे ऐकताच आधीच पेटलेल्या वादाची ज्योत आणखी भडकली. गावाच्या शांत रस्त्यावर वातावरण ताण झालं. विक्रमच्या मनातला राग आता आवरण्याच्या पलीकडे गेला होता. त्या क्षणी संतापाच्या भरात त्याने अनिताच्या हातातील विळा हिसकावून घेतला. क्षणभर शांतता पसरली, पण पुढच्याच क्षणी तो आक्रोशात बदलला. रागाने थरथरत त्याने तिच्या पोटावर आणि छातीवर एकामागून एक वार केले. रस्त्यावर रक्ताचे थेंब सांडले आणि त्या दिवशी त्या दोघांच्या संसाराची गोष्ट कायमची संपली. वार इतके भयंकर होते की काही क्षणातच अनिता रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. तिच्या किंकाळण्याचा आवाज जवळच्या शेतात काम करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचला. क्षणातच तिथे गावकऱ्यांची गर्दी जमली. संपूर्ण वातावरणात धक्का आणि शांतता पसरली होती. पण विक्रम मात्र तिथे निर्विकार उभा राहिला. त्याने कोणताही गोंधळ न करता सरळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःचा आपला गुन्हा कबूल केला. घटनेची माहिती मिळताच पटनाचे पोलीस उपअधीक्षक अजय पाटील यांनी संपूर्ण तपासाची जबाबदारी घेतली. CID अधिकारी संदीप बोरशे यांनी घटनास्थळी येऊन सर्व पुरावे जमा केले. अनिताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर विक्रमला औपचारिकरित्या अटक करण्यात आली. एकेकाळी सुखी असलेला संसार अनैतिक संबंध आणि परस्परांतील तुटलेल्या विश्वासामुळे कायमचा उद्ध्वस्त झाला. 2 निष्पाप मुलांचे बालपण या घटनेने उद्ध्वस्त झाले आणि ते दोघेही अनाथ झाले. मित्रांनो, या घटनेतून आपण काय शिकलो? तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.